आहे इथल्या असणाऱ्या काँग्रेसींना की मागच्या लोकसभेची निवडणूक तुम्ही संविधान धोक्यामध्ये आहे म्हणून लढलात। तुमची अवस्था 50च्या खाली होती, 30-40 पर्यंत असणारा खासदार 100 पर्यंत घेऊन गेलात। त्या संविधान प्रेमीच्या उपकारामुळे डोक्याला इथला महाराष्ट्र काँग्रेसचा जो काही हे आहे मंत्री आहे आपला प्रांताध्यक्ष आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जय संविधान म्हणतो। आमदाराचा फॉर्म भरायच्या आधी हा व्यक्ती संविधानाची घरामध्ये पूजा करण्याचा नाटक करतो, शपथ घेत असताना जय संविधान म्हणतो आणि पुरोगामी। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या समोर असलेल्या संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली, परंतु त्याच्या मागे असलेला मास्टरमाइंड याचा शोध घ्यावा व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। आंबेडकरवादी संघटनेने पुकारलेला मोर्चा हा शांतीपूर्ण असताना एकाएक जाळपोळ व्हायला सुरुवात झाली। त्या जाळपोळीशी आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांचा संबंध नसून त्यामागे फार मोठी अदृश्य शक्तीचा हात आहे, असा आरोप भंडारा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी केला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले आहे। यात खालील मागण्यांचा समावेश आहे। या प्रकरणातील आरोपीसह मुख्य मास्टरमाइंडला शोधून त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत गुन्हा दाखल करावा। आंदोलन शांतीपूर्ण असताना अचानक जाळपोळ करणारे खरे आरोपी तपास यंत्रणेने शोधले पाहिजे। अत्यंत अमानुषपणे संतापजनक आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाला आणि नंतर ठरवून पोलीसवाले आंबेडकरी कार्यकर्त्यांना मारहाण करून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करीत आहे, हे त्वरित बंद करावे। सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातून खटला चालविण्यात यावा, अन्यथा भंडारा जिल्ह्यात देखील मोठा आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी दिला आहे। यावेळी परमानंद मेश्राम, अमृत बनसोड, महादेव मेश्राम, पुरणलाल लोणारे, शिलवंत रंगारी, नाशिक चौरे, अचल मेश्राम, DF कोचे, युवराज रामटेके, मनसाराम दहिवले, गुलशन गजबिये, राजकुमार बनसोड, भाऊराव बनसोड, आहुजा डोंगरे, संगदीप डोंगरे, पायल सददेवे, कमलेश मेश्राम, असित बागडे, रोशन जांभूळकर, सुरेंद्र उके यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते। आमचा काय संबंध नाही, तिथे काही सक्ती ते काही विचारांचे जे असतील ती विघातक वृत्तीच्या लोकांनी तिथे येऊन हे केलेलं आहे, त्याचे परिणाम मात्र आता आंबेडकरवादी संघटनांना भोगावा लागतो आहे, हे दुर्दैव आहे। आणि आता कसं ना की लेडीजला मारलं जातं आहे जेंट्स पुरुषाच्या हातात, म्हणजे अमानुषपणे, म्हणजे आम्ही जे आता पिक्चर बघतो आहे त्याची प्रतिक्रिया फार वाईट आहे, अत्यंत क्लेशदायक आणि संतापजनक आहे। समाजाच्या प्रतिक्रिया अत्यंत वाईटच आहेत। आम्ही सर्व मिळून भंडाऱ्यामध्ये शांतता गेलेली की आपण या 4 दिवस थांबू, सरकारची आणि प्रशासनाची भूमिका काय आहे। जर सरकारची आणि प्रशासनाची भूमिका याच पद्धतीची असेल तर मग आम्हाला एक आंदोलनाचा वेगळ्या पद्धतीचा आंदोलनाचा पवित्रा द्यावा लागेल भंडारा। प्रकरणाचे आमचे लक्ष ते आमची तेच विनंती आहे, दुसऱ्या बस पाणी आमच्या इथल्या भंडारा जिल्ह्यातल्या विविध सामाजिक संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते, चळवळीचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन परभणीमध्ये जे क्लेशदायक घटना घडलेली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज एकत्र आलो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही मागण्या केलेल्या आहेत
की परभणीच्या एका गावामधला एक व्यक्ती परभणीच्या शहरामध्ये येतो. प्रत्येक एका चौकाच्या नंतर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याला तो जो व्यक्ती येतो आणि हेतुपुरस्पर म्हणजे संविधानाच्या प्रतीची तोडफोड करतो. आणि दुर्दैव बघा की ज्या संविधानाच्या चर्चा या देशामध्ये केल्या जातात, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतो की तो माथे फिरू आहे, तो येडा आहे. माझा प्रश्न या महाराष्ट्र सरकारला आहे की तो जो माथे फिरू जर असेल तर त्या परभणी पासून 40-50 किलोमीटर अंतरावर असणारा त्याचा गाव, तिथून तो कार्यकर्ता परभणीमध्ये येतो आणि त्याच ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर येतो आणि तिच्या त्या संविधानाची प्रतीची तोडफोड करतो. तर तो जर अविवेकी आहे, तो जर माथे फिरू आहे, तर नेमकं बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करायला त्याचा विवेक जागृत कसा काय झाला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब? हा आमचा खरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे इथल्या असणाऱ्या काँग्रेसींना की मागच्या लोकसभेची निवडणूक तुम्ही संविधान धोक्यामध्ये आहे म्हणून लढलात. तुमची अवस्था 50च्या खाली होती, 30-40 पर्यंत असणारा खासदार 100 पर्यंत घेऊन गेलात. त्या संविधान प्रेमीच्या उपकारामुळं डोक्याला इथला महाराष्ट्र काँग्रेसचा जो काही हे आहे मंत्री आहे, प्रांताध्यक्ष आहे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जय संविधान म्हणतो. आमदाराचा फॉर्म भरायच्या आधी हा व्यक्ती संविधानाची घरामध्ये पूजा करण्याचा नाटक करतो. शपथ घेत असताना जय संविधान म्हणतो. आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जेव्हा संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली जाते त्यावेळेस मात्र नाना पटोले आणि त्यांचे बगलबच्चे आणि काँग्रेसीचे बगलबच्चे किंवा आमच्याच आंबेडकर स्वतःला समजणारी लोक जे स्वतःला सांगतात की आम्ही संविधान प्रेमी आहोत पण काँग्रेसची दलाली करतो, असा कोणताही काँग्रेसी माणूस, असा कोणताही काँग्रेसचा नेता आणि काँग्रेसवर प्रेम करणारा तथाकथित तिथला जर सांगणारा जो दलित समाजातला माणूस आहे, हरिजन माणूस, त्याचा आजपर्यंत निषेधाचा एक शब्द नाहीये. त्याचा आम्ही सर्व मिळून निषेध करतो. महाराष्ट्र सरकारला आमचं सांगणं आहे की येत्या 2 दिवसामध्ये परभणीमध्ये जी घटना घडली त्याची प्रतिक्रिया म्हणून आंबेडकरी समाजामध्ये परभणी बंद आणि परभणीमध्ये आंदोलनाचा जो आम्ही काय स्वरूप होता, अत्यंत शांततामय आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तो आंदोलन केलेला होता. कोणीतरी बाहेरचा कोणी माथे फिरू येतो, त्या आंदोलनाला गालबोट लावतो आणि तो गालबोट लावल्यानंतर तो पळून जातो. परिणाम काय होतं की इथला असणारा प्रशासन, इथला असणारा पोलीस अधीक्षक म्हणजे त्या जनरल डायरला सुद्धा लाज लागेल एवढा अमानुषपणे आतमध्ये बसलेल्या लोकांना, दुकानामध्ये बसलेल्या लोकांची तो माणूस अमानुषपणे लाठीचार्ज करतात. घरामध्ये असणाऱ्या स्त्रियावर लाठीचार्ज इथला असणारा पुरुष अधिकारी करतो. तो कोणाच्या सांगण्यावरून केला गेलेला आहे? त्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे? त्या मागचा जसा 1997 मध्ये रमाबाई हत्याकांडामध्ये गोळी चालवणारा जो काही पोलीस निरीक्षक होता त्याचं नाव होता कदम. याच पद्धतीच्या कदमची दुसरी अवलाद पुरे परभणीमध्ये आलेली आहे का? त्याचा शोध सुद्धा इथल्या तपास यंत्रणेने घ्यावा. कोम्बिंग ऑपरेशनच्या निमित्तानं इथल्या असणाऱ्या आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांना घरामधून बोलव ओढून त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला जातं, लाठीमार केला जातं, त्यांच्यावर खोटे केसेस दाखल केले जातात. हे खोट्या केसेस जर यांनी मागे घेतल्या नाही या 4 दिवसामध्ये, फास्ट ट्रॅक कोर्ट अंतर्गत या देशद्रोह्यांची जर तुम्ही चौकशी केली नाही, यांना देशद्रोह अंतर्गत खटला दाखल केला नाही, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर प्रकरण दाखल केलं नाही तर 4 दिवसामध्ये भंडाऱ्यामध्ये न भूतो न भविष्यती भंडाऱ्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या सरकारला पाहावं लागेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी हे सरकारचं राहील. याचं निवेदन आम्ही इथल्या असणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्याच्या नावानं मात्र माननीय भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत त्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे. असंख्य कार्यकर्त्याच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, परंतु तरीही आम्ही संविधानात प्रेम करत असल्यामुळे सुरुवातीला संविधानात्मक अधिकार म्हणजे याला विश्वास ठेवून हा आंदोलन शांततामय करण्याचा प्रयत्न करतोय. पण ही आमची कमजोरी नाहीये, ही शासनानं लक्षात ठेवावं. धन्यवाद.
पुलिस वालों की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। पुलिस वालों की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। परभणीच्या प्रकरणामध्ये कोम्बिंग ऑपरेशन बंद झालंच पाहिजे, परभणीच्या प्रकरणामध्ये खोटे गुन्हे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।